मुंबई आणि उपनगरातल्या सर्व घडामोडी आपण पाहणार आहोत। मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी येते। राजकीय भूकंप झालेल्या बिहारमधून अवघ्या 3 तासात बिहारमध्ये सत्तापालट झाला आहे। मोदी आणि नितीश एकत्र आलेले आहेत आणि उद्या भाजपच्या पाठिंब्याने नितीश कुमार यांचा शपथविधी होणार आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत या नाट्यमय प्रवासाविषयी। प्रशांत, नम्रता, खरं तर 6:27 नितीश कुमार यांनी राज्यपालांच्याकडे आपला राजीनामा सोपवलेला होता आणि अवघ्या 3 तासांच्या आत म्हणजे अगदी 9:15च्या सुमारासच भाजपने आपला पाठिंबा जाहीर केला। नितीश कुमार हे आमचे नेते आहेत असं भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं आणि बिहार मधल्या या सत्ता बदलाचा अंक जो आहे तो अवघ्या 3 तासांच्या आतमध्ये संपलेला आहे। खरं तर राजकारण म्हणजे पॉलिटिक्स हे आर्ट ऑफ पॉसिबिलिटीज आहे असं आपण म्हणतो, पण या पॉसिबिलिटीज जर पडताळून पाहायच्या म्हटल्या तर पटावरचे रंग किती वेगाने बदलू शकतात हे आज बिहारच्या या सगळ्या राजकीय नाट्याने आपल्याला दाखवून दिलेलं आहे। सुरुवातीला नितीश कुमार असं म्हणत होते, जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की भाजपचा पाठिंबा घेणार का, त्याच्यावर ते काहीसे थोडेसे कचरले होते आणि म्हणाले होते की जे पुढं आहे ते नंतर बघता येईल, पण बिहारच्या हिताचं जे आहे ते आम्ही नक्की करू। म्हणजे एक थोडीशी कुठंतरी एक कुचराई जी आहे ती त्यांच्या विधानामध्ये दिसत होती, मात्र अवघ्या काही क्षणामध्ये ती देखील दूर झाली। कारण बिहारमध्ये म्हणजे पाटण्यामध्ये जी भाजपच्या आमदारांची बैठक सुरू होती ती संपल्यानंतर लगेचच सुशील कुमार मोदी यांनी आपण पाठिंबा देत असल्याची घोषणा केली। दुसरीकडे नितीश कुमार यांच्या राजीनाम्याचं वक्तव्य पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटाच्या आतमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः ट्विट केलेलं होतं आणि राजकीय मतभेद विसरून आपण भ्रष्टाचाराच्या लढाईमध्ये कसं एकत्र यायला पाहिजे अशा पद्धतीचं एक खुली ऑफर जी आहे ती थेट मोदींनीच नितीश कुमार यांना दिली होती। त्यामुळे भाजप नितीश कुमारांच्या सोबत जाणार हे सांगायला काही कुठल्या तज्ञाची गरज नव्हती, मात्र हे इतक्या वेगानं घडेल आणि भाजप आणि जेडीयू यांना किमान जनाची मनाची काही लाज वाटेल असं देखील चित्र उरलं नाही। नक्कीच प्रशांत, जसं तू सांगतोयस म्हणजे अवघ्या 12 तासांच्या आत पुन्हा एकदा नितीश कुमार या ठिकाणी शपथ घेणार आहेत, मुख्यमंत्रीपदी ते विराजमान होतील। पुढच्या म्हणजे उद्याच्या दिवसातल्या घडामोडी कशा असणार आहेत? नम्रता, उद्या संध्याकाळी 5 वाजता नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। थोड्या वेळापूर्वी जेव्हा ते राज्यपालांच्याकडे गेले होते तेव्हा राज्यपालांनी त्यांना हंगामी मुख्यमंत्रीपद सांभाळायला सांगितलेलं होतं। अर्थात विधानसभा जी आहे ती बरखास्त केलेली नव्हती। लालू प्रसाद यादव एकीकडे आशा व्यक्त करत होते की अजूनही महागठबंधन जे आहे ते कायम राहावं, इतर कुठला तरी नेता निवडावा, ना तेजस्वी ना नितीश यांच्यापैकी तिसरा नेता कोणीतरी निवडावा, मात्र यातलं काहीही होऊ शकलेलं नाहीये। अगदी थोड्या वेळापूर्वी भाजपचे जे आमदार आहेत ते नितीश कुमार यांच्या घरी गेलेले होते, त्याच्यानंतर त्यांनी राज्यपालांच्याकडे जाऊन आपल्या पाठिंब्याचं पत्र जे आहे ते दिलेलं आहे आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता पाटण्यातल्या गांधी मैदानावरती नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। अर्थात यावेळी त्यांच्या सोबत लालू नव्हे तर कदाचित बीजेपी असेल, हाच फक्त फरक असेल। नक्कीच प्रशांत, तू लक्ष ठेवून राहाच या घडामोडींवरती, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। त्यामुळे मुख्यमंत्री, हंगामी मुख्यमंत्री ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री, भारताच्या राजकारणामध्ये मला वाटतं एखाद्या नेत्याने अगदी अभावानेच असा प्रवास केलेला आहे आणि उद्या 5 वाजता नितीश कुमार हे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत।